Hello. Hello. हॅलो, आवाज येतोय का? एकदा मला क्लिअर सांगा बरं. हॅलो हॅलो एव्हरीवन. हाय, गुड मॉर्निंग एव्हरीवन. सो माझा आवाज येतोय का सांगा मला एकदा. यस. ओके. सो लेट्स स्टार्ट विथ डाऊट. राईट. ओके. गुड मॉर्निंग एव्हरीवन. सो स्क्रीन शेअर झालेली आहे. स्क्रीन दिसते सर्वांना? स्क्रीन दिसते का बघा सर्वांना? ओके. पहा, ज्या पद्धतीने आपल्याला डाऊट घ्यायचे होते ते डाऊट मी इथे ऍड केलेले आहेत. तर वी विल सी वन बाय वन. ओके. तर पहा आता. ठीक आहे. तर स्टार्टिंग फ्रॉम दिस से थोडस क्वेश्चन खालीवरी असतील, मी इन्क्लूड केलेले आहेत सर्व. तर यामध्ये पहिल्यामध्ये पहा, अन आयडियल रेजिस्टन्स आर, आयडियल इंडक्टन्स एल, अँड आयडियल कॅपॅसिटन्स सी, अँड एसी व्होल्टमीटर सी. एवढं क्लिअर आहे. जे व्होल्टमीटर जे आहे ते एसी मीटर व्होल्टमीटर ती कोणती रिडिंग रीड करतात सांगा बरं मला. जर एसी सोर्सला आपण एसी ॲमीटर किंवा एसी व्होल्टमीटर जर यूज केलं तर ती कोणती रिडिंग यूज करतात सांगायचंय मला. RMS. व्हेरी गुड. दे विल रीड RMS व्हॅल्यू ऑफ एसी करंट. जर डीसी ॲमीटर जोडला तर तो ऑसिलेट करेल. बघा, डीसी ॲमीटर जर एसी ला जोडला तर तो ऑसिलेट करेल अबाउट द झिरो, बिकॉज एसी इज अ चेंजिंग डायरेक्शन. तर मग आता आपल्याला काय विचारलंय, ऍट रेझोनन्स. शांत बसा जरासं. ऍट रेझोनन्स. रेझोनन्स ला आपल्याला काय माहिती, रेझोनन्सची कंडिशन सांगा बरं मला. रेझोनन्सची कंडिशन सांगा मला. रेझोनन्सची कंडिशन काय आहे? XC इज इक्वल टू XL. बघा बरं, XC इज इक्वल टू XL अँड धिस इज अ सिरीज सर्किट. बघा, हे व्होल्टमीटर जोडले आणि हे सिरीज LRC सर्किट आहे. समजलं का हे? आणि जर XC इज इक्वल टू XL जर आपण केलं तर त्यावेळेस काय होतं बघा, याचा रेजिस्टन्स आणि याचा रेजिस्टन्स जर सेम झाला तर याच्यामधून करंट तर सेमच चाललाय, म्हणजे याच्या अक्रॉस जे पोटेन्शियल ड्रॉप होणार ते काय असलं पाहिजे सांगा. किंवा सिंपल फॉर्म्युला आहे ना, XL आणि EL. सो आय कॅन राईट ई इंडक्टिव्ह EMF याचं म्हणजेच V2 आहे, जे की V2 ची रिडिंग किती असणार? V2 ची रिडिंग करंट इंटू त्याचा रेजिस्टन्स किती आहे? XL असणार. V3 ची रिडिंग किती असणार? करंट इंटू XC असणार. बट ऍट रेझोनन्स XC इज इक्वल टू XL. सिरीज मुळे करंट सेम आहे, त्याच्यामुळे कोणत्या याची रिडिंग सेम असली पाहिजे? ऑप्शन सांगा मला फक्त, ABCD. ऑप्शन सांगा मला. ऑप्शन 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 हे V4 कसं येईल रे बाळा? V4 कसं येईल याच्यामध्ये? ऑप्शन ह्या दोघांचं व्होल्टमीटर आपल्याला हे असलं पाहिजे. सो दिस इज डी ऑप्शन येईल. हे V2 आणि V2. आता याच्या पुढे लक्षात ठेवायचंय, ऍट रेझोनन्स. ऍट रेझोनन्स काय असलं पाहिजे बघा, या दोघांचं म्हणजे पोटेन्शियल अक्रॉस EMF अक्रॉस L अँड C आर इक्वल. असं जरी लक्षात ठेवला तरी चालेल. ठीक आहे. ओके, चलो नेक्स्ट प्रॉब्लेम.
an arc lamp requires a direct current of 10 ampere at 80 volt function if it is connected to 220. बघा आता याच्यामध्ये कसं येणार याचे कॅल्क्युलेशन तुम्हाला करायचे, मी फक्त स्टेप सांगणार आहे याच्यामध्ये. पहा, लक्षात द्या की याच्यामध्ये एक लॅम्प आहे ज्याचा 10 अँपिअर चा करंट 80 व्होल्टला, तर लॅम्पचा रेजिस्टन्स किती येणार सांगा मला. लॅम्पचा रेजिस्टन्स किती येणार? लॅम्पचा जो रेजिस्टन्स आहे सो 80/10 येईल. लॅम्पचा रेजिस्टन्स काढून घ्या, 8 ओहम येईल. Then if it is connected to 220 volt and 50 hertz AC सप्लाय, तर बघा 220 हे फ्रिक्वेन्सी दिले, त्याच्यावरून ओमेगा कॅल्क्युलेट करा आधी. ओमेगा इज इक्वल टू किती येणार? 2πf येणार. ओमेगा इज इक्वल टू किती यायला पाहिजे? 2πf. त्याच्यामध्ये हे व्ही म्हणजे RMS व्हॅल्यू त्यांनी सांगितले तसं व्ही RMS आहे तिथे. आता तुम्हाला काय करायचं लक्षात घ्या की एवढी इथे जेवढी पॉवर कंझ्युम झाली आता, तेवढीच पॉवर या याच्यामध्ये सुद्धा कंझ्युम झाली पाहिजे. और आय कॅन डायरेक्टली से याच्यामध्ये याचा रेजिस्टन्स 8 आला. आता याचा XC बघा काय असणार, याचा VRMS एवढा आहे. तर VRMS 220 याचा करंट किती आहे? 10 अँपिअर. तर याच्या अंडर रूट R स्क्वेअर लॅग होतंय का? थोडस इंटरनेट आज परत अनस्टेबल आहे. इंटरनेट वाल्यांनी असा ताप दिलाय सध्या, म्हणजे ब्रॉडबँड कनेक्शन आहे आपल्याकडे ते सुद्धा एवढं डोकं खातंय आता सध्या. ठीक आहे, बघा लॅग जर होत असेल हॅलो हॅलो, बघा बरं आता जरा व्यवस्थित आहे का? हॅलो 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 हॅलो. व्हिडिओ ऑन करा तुमचे स्वतः, सॉरी व्हिडिओ ऑफ करा तुमचे आधी स्वतःचे. थोडस इंटरनेट कनेक्शन अनस्टेबल आहे. व्हिडिओ ऑफ करा तुमचे आधी स्वतःचे. चला, आवाज येतोय का आता? बघा बरं, आवाज येतोय का आता? यस, ओके, ठीक आहे. तर बघा आता या प्रॉब्लेम मध्ये मी सांगितलं की रेजिस्टन्स 8 काढून घेतला आधी आपण दिलेल्या व्हॅल्यू वरून. त्याच्यानंतर ओमेगा 2πf असणार आणि मग VRMS दिलंय, तर V/R इज इक्वल टू करंट तेवढाच राहायला पाहिजे. बघा करंट तेवढाच असला पाहिजे याच्यामध्ये या RMS व्हॅल्यू साठी.
तर मग हा VRMS याच्यावरून तुम्हाला XC ची व्हॅल्यू आले आणि XC ची व्हॅल्यू याच्यावरून आल्यानंतर तुम्हाला ऍक्च्युली L काढायचंय. XC इज इक्वल टू माहितीये L इंटू ओमेगा. ओमेगाची व्हॅल्यू माहिती आहे, तर L ची व्हॅल्यू काढता येईल का? फक्त इथे थोडस कॅल्क्युलेशन थोडेसे पॉइंट मध्ये होत आहेत म्हणून मी करत बसणार नाही पॉइंट. राईट, बघा पूर्ण सांगितलेलं आहे मी. आधी रेजिस्टन्स काढून घेतला 8 ओहम, याला 10 अँपिअरचा करंट लागतो. तर आता मी AC सोर्स दिल्यानंतर VRMS अपॉन टोटल जो आहे इम्पेडन्स असणार आधी, आता इंडक्टर प्लस ऍज वेल ऍज रजिस्टरचा, तर याच्यावरून XL ची किंमत निघेल आणि XL वरून L ची किंमत काढायचंय. ओमेगा आपल्याला दिलेला आहे. क्लिअर आहे का हा प्रॉब्लेम? सांगा मला. हा प्रॉब्लेम लगेचच क्लास झाल्यानंतर करायचा आहे. ठीक आहे, ओके. आणि जर ज्यांनी डाऊट पाठवले त्यांना जरासं जास्त समजेल, कारण त्यांनी आधी हे प्रॉब्लेम ट्राय केलेत. लक्षात घ्या, हे प्रॉब्लेम आधी ट्राय केलेत, त्याच्यामुळं तुम्ही जर सिंपल तुम्हाला जे बुक सोडवायला सांगितलेलं आहे तेच आहे, वेगळं नाहीये. नाव सी आयडियल चोक ड्रॉज. हे चोक म्हणजे काय असतं बघा, चोक कॉईल म्हणतो बघा आपण. याच्यामध्ये की गाडी चालू होत नसेल, राईट, तर चॉक दे आपण म्हणत असतो, राईट. तर तिथे काय असतं की ते इंडक्टरच असतं, त्याच्यामध्ये ते इंड्युस्ड करंट प्रोव्हाइड करतं याच्यामध्ये. तर हे इंडक्टर आहे चोक कॉईल म्हणजे. सो करंट 8 अँपिअर ड्रॉ होते त्याच्यावरून, जेव्हा AC सप्लाय 100 व्होल्ट आहे आणि फ्रिक्वेन्सी 50 हर्ट्ज आहे. A pure resistor draw current 10 ampere when connected to same ideal choke and resistor are connected in a series. Then हे दिलंय तर करंट इन द सर्किट किती होईल ते विचारलंय. मला आधी सांगा, याच्यावरून करंटची व्हॅल्यू माहितीये, व्होल्टेजची व्हॅल्यू माहितीये, तर रेजिस्टन्सची व्हॅल्यू काढता येईल का तुम्हाला? म्हणजे बघा कसं बघा की 100 पोटेन्शियल आहे अपॉन करंट 8 अँपिअर आहे, तर हे किती येतं 12.5. ही व्हॅल्यू आली. XL ची व्हॅल्यू आली, लक्षात घ्या, XL ची व्हॅल्यू आली 12.5. तर 12.5 XL आल्यानंतर हे आपल्याला माहिती आहे L इंटू ओमेगा असतं, तर L इज इक्वल टू डिवाइडेड बाय ओमेगा करावं लागेल. आणि ओमेगा किती असणार सांगा रे मला? ओमेगा 50 इंटू 2 पाय असणार, कारण फ्रिक्वेन्सी दिली 50. बरोबर आहे का बघा? फ्रिक्वेन्सी दिली 50, हे समजलं का? 100 पाहिजे काय आन्सर आलं. याच्यावरून कशाची व्हॅल्यू आली? L ची व्हॅल्यू भेटेल तुम्हाला. कशाची व्हॅल्यू भेटेल? L ची. त्याच्यानंतर प्युअर रेजिस्टर ड्रॉज अ करंट ऑफ 10 अँपिअर. सेम सोर्स म्हणजे 100 व्होल्ट आहे आणि 10 अँपिअर करंट आहे, म्हणजे रेजिस्टन्सची व्हॅल्यू किती भेटेल सांगा मला? रेजिस्टन्सची व्हॅल्यू 100 व्होल्ट अपॉन 10 व्होल्ट 10 अँपिअर. रेजिस्टन्स किती आलं? 10 ओहम. तुम्हाला बघा आता R ची व्हॅल्यू माहिती आहे आणि L ची व्हॅल्यू माहिती आहे. आता आयडियल चोक कॉईल अँड रेजिस्टर आर कनेक्टेड इन सिरीज, म्हणजे LR सर्किट आहे, हे कॅपॅसिटन्स नाही. तेव्हा माहिती आपल्याला VRMS 150 आहे, तिथे ओमेगाची व्हॅल्यू ही दिली, तर करंट कसा काढणार? 150 अपॉन अंडर रूट स्क्वेअर मध्ये R स्क्वेअर प्लस XC स्क्वेअर. R स्क्वेअर, R ची व्हॅल्यू माहिती आहे 10 प्लस XC स्क्वेअर. XC किती येते बघा? XC किती येते बघा? XC कसं काढणार? हे ओमेगा आता किती आहे? 40 आहे. ओमेगा किती आहे? 40 इंटू L ची व्हॅल्यू या ह्याच्यावरून काढली आहे तुम्ही इथे L ची व्हॅल्यू. समजला का बघा प्रॉब्लेम? AC चॅप्टर हा सर्वात फिजिक्स 2 मधला विद्यार्थ्यांना हा चॅप्टर समजतच नाही लास्ट पर्यंत त्या विद्यार्थ्यांना, राईट. अशा लेवलचा हा चॅप्टर आहे. म्हणजे मी हा का सांगतोय? कारण तुम्हाला अंदाज आला पाहिजे की चॅप्टर जरासा कन्फ्युजिंग किंवा लिटल बिट ट्रिकी असल्यासारखं म्हणता येईल. ते कन्सेप्ट समजणं थोडंसं अवघड आहे, राईट.
तर बघा मी आधी काय केलं की फक्त इंडक्टर सर्किट होतं त्याच्यावरून एल ची व्हॅल्यू काढून घेतली, त्याच्यानंतर फक्त रेजिस्टर सर्किट होतं त्याच्यावरून आर ची व्हॅल्यू काढून घेतली आणि एल आणि आर माहिती असल्यानंतर आता मला करंटची व्हॅल्यू काढायचंय, व्ही माहिती आहे आणि ओमेगाची व्हॅल्यू दिली आहे. परत एकदा लास्ट पर्यंत आन्सर करायचंय या क्वेश्चनचा. लक्षात आला का प्रॉब्लेम सर्वरी? ओके ठीक है, चलो आगे. हे प्रॉब्लेम राहू द्या सध्या, हे प्रॉब्लेम राहू द्या. जरा अशा अवघड चॅप्टरच्या या नादाला नका लागू जरा. हे जरा हे इयरच डेंजर होतं, हे इयर जरा डेंजर होतं. म्हणजे त्यांना प्रूव्ह करायचं होतं की आम्ही किती भारी आहोत. एक पिढी बर्बाद झाली तर झाली, काय करणार, या इयरचं दुःख कोणाला सांगणार आहे. ठीक आहे, चलो आगे चलो. Supply voltage room 120 resistance lead wire bulb is already switched on. What is the difference? बघा मेन हे पण आहे, पण बघा आता हे जरा झेपायसारखं आहे असं वाटतंय. ऍक्च्युली नेटचा जर पेपर पाहिला तर जे मेन 2014 किंवा 15च्या आधीचे क्वेश्चन जे मेनचे सोडवायले नाहीत तरी चालते, कारण जे मेनची डिफिकल्टी लेवल तेव्हा ती होती. आपल्याला ट्रेंड नुसार चेंज व्हावं लागेल, नाहीतर होणाऱ्या नुकसानीसाठी तयार राहावं लागेल. पेपर कसा येतोय हे इम्पॉर्टंट आहे. ऍट द एंड ऑफ 2 इयर एनसीआरटी बेस आहे का कोणत्या पुस्तकातून वेगळा काढलेला आहे, एनसीआरटी करून फायदा आहे का नाही, या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर बघा मी आता एक्सप्लेन करतो हा क्वेश्चन की द सप्लाय व्होल्टेज टू रूम 120, द रेजिस्टन्स ऑफ लीड वायर इज 6 ओम, बल्ब इज, आता इथे याची रेटिंग दिलेली आहे 120 व्होल्ट आणि 60 वॅटचा बल्ब आहे. तर आता आपल्याला याचा रेजिस्टन्स काढता येतो. एसी म्हणजे काय, करंट इलेक्ट्रिसिटी मध्ये झाले बघा व्ही स्क्वेअर आर, पॉवर जी के दिली आपल्याला 60, तर व्ही स्क्वेअर म्हणल्यानंतर काढता येईल का तुम्हाला आर ची व्हॅल्यू 120 इंटू 120 अपॉन 60, हे किती येतं 240 येईल. म्हणजे या बल्बचा रेजिस्टन्स जो आहे तो 240 आला. कोणता फॉर्म्युला वापरला मी, पॉवर इज इक्वल टू व्ही स्क्वेअर बाय आर. पॉवर दिली 60 आणि पोटेन्शियल प्रोव्हाइडेड 120 आहे. आता त्याला या बल्बला पॅरलल एक 6 ओहम त्या वायरचं रेजिस्टन्स आहे, म्हणजे हे 6 ओहम. बल्बचं रेजिस्टन्स, इथे बल्ब कनेक्टेड आहे ज्याचं की रेजिस्टन्स 240 आहे आणि इट इज कनेक्टेड टू नाव 120 व्होल्ट बॅटरी. ऍक्च्युली हा ईएमआय वर मधला प्रॉब्लेम नाहीये, कुठला आहे काय माहिती. म्हणजे तर 120, तर तुम्हाला याच्यामध्ये ड्रॉप होणारं पोटेन्शियल काढता येईल का, सिंपल करंट इलेक्ट्रिसिटीचा प्रॉब्लेम, याच्यामधला पोटेन्शियल होणारं ड्रॉप काढता येईल का, इथे किती होतं इथे किती होतं, हे केलंय आपण व्यवस्थित एकदम, राईट. हा झाला इथपर्यंतचा प्रॉब्लेम. आपल्याला हे विचारलं नाही, पण काय विचारलंय, व्हॉट इज द डिक्रीज ऑफ व्होल्टेज अक्रॉस द बल्ब, या बल्बच्या अक्रॉस व्होल्टेज डिक्रीज काय होतं जेव्हा 240 वॅटचं हीटर आपण याला पॅरलल जोडणार आहोत बल्बला. म्हणजे बघा आता सर्किट कसं होईल, हे 6 ओहम, हे 240 ओहम आणि या 240 ओहमला एक हीटर जोडलं ज्याचं रेजिस्टन्स किती आहे बघूया, रेजिस्टन्स किती आहे बघूया, हे 240 वॅट पॉवर दिले. परत व्ही स्क्वेअर बाय आर जर फॉर्म्युला वापरला, परत व्ही स्क्वेअर बाय आर जर फॉर्म्युला वापरला
तर व्ही स्क्वेअर जर मी 120 इंटू 120, कारण मॅक्झिमम पोटेन्शियल प्रोव्हाइडेड तर 120च आहे, अपॉन रेजिस्टन्स किती आहे, पॉवर आता येणार 240, तर रेजिस्टन्स येणार बघा, हे रेजिस्टन्स इकडे जातं, मी शॉर्ट मध्ये करतोय, इकडे गेल्यानंतर हे किती येतं बघा, 12 2 24, हे किती आलं, 60 ओहम हे रेजिस्टन्स आलं, 60 ओहम हे रेजिस्टन्स आलं, हे 240 ओहम रेजिस्टन्स आलं, हे 6 ओहम आलं, आणि बॅटरी 120 आहे. तर आता तुम्हाला इथे ड्रॉप होणारं पोटेन्शियल काढता येईल का, आता तुम्हाला इथे ड्रॉप होणारं पोटेन्शियल काढता येईल का, कारण इथे ड्रॉप होणारं पोटेन्शियल आता पॅरलल रेजिस्टन्स कनेक्टेड आहे, हा पॅरलल रेजिस्टन्स कनेक्टेड आहे, तर ड्रॉप होणारं पोटेन्शियल, पेपर इथंच होते की सर्व, ते एका खाली एक ठेव. OMR शीटची आन्सर की पाठवायची, फोटो पाठवायचे आधी, आणि मग आन्सर की घ्यायची. OMR शीट मला आधी दाखवायची, फोटो पाठवायचे, आणि मग आन्सर की घ्यायची. ठीक आहे, तर लक्ष द्या, हे सॉल्व्ह करता येईल का मग, इथे ड्रॉप होणारं पोटेन्शियल, तर आपल्याला आधीचं पोटेन्शियल मायनस हे पोटेन्शियल काढायचं, आपल्याला डिक्रीज इन द पोटेन्शियल विचारलंय, डिक्रीज इन द पोटेन्शियल. हे क्वेश्चनचं कॅल्क्युलेशन तुम्हाला लगेच लेक्चर झाल्यानंतर करायचंय, हे डाऊट घेतोय मी, हे लक्षात असू द्या. ठीक आहे, आणि क्वेश्चन हे डिफिकल्ट ज्यांनी याआधी ते 2 बुक सोडवलेत त्यांनीच ट्राय करा, जेईई मेन 2013, जेईई मेन 2014, हे क्वेश्चन इझी समजूच नका तुम्ही, लक्षात घ्या. ओके ठीक आहे, चलो आगे. हे प्रॉब्लेम आपण घेतला होता बघा, मला वाटतं हा प्रॉब्लेम आपण घेतला होता. VRMS किती आहे सांगा पटकन, VRMS किती आहे, या एक्सप्रेशन म्हणून VRMS काढता येईल का, हंड्रेड आहे, हे पीक व्हॅल्यू झाली, डिवायडेड बाय √2, हे RMS व्हॅल्यू झाली. हे ऍक्च्युअली केला होता हा प्रॉब्लेम, अॅमीटर मधला करंट विचारले, म्हणजे कोणती व्हॅल्यू काढायला लागेल आपल्याला, IRMS काढावं लागेल. बघा बरं, अॅमीटर मधला करंट विचारलंय म्हणजे RMS काढावं लागेल, IRMS इज इक्वल टू काय असणार, VRMS अपॉन रेजिस्टन्स, कॅपॅसिटी मधला रेजिस्टन्स म्हणजे XC काढायचंय मला, VRMS ची व्हॅल्यू आहे 100, XC काढत असताना ओमेगा आहे 100, XC 1/ωc असतं, लक्षात ठेवा, XC इज इक्वल टू, फॉर्म्युले विसरू नका, XC इज इक्वल टू 1/ωc, 1/ωc, 1/ω आहे 100, आणि C आहे 10⁻⁻6, तो हे येणार 10⁻⁻4, वरती जाऊन 10⁻4 होणार, सो XC आलं 10⁻4, तर हे XC 10⁻4 आलं, तर परत इथे 10⁻4 वरती जाऊन -4 होणार, मग हे वर 100 इंटू 10⁻4 जर करायचं असेल तर मिली अँपियर मध्ये विचारलंय, फायनल आन्सर सांगा. हा क्लास मध्ये घेतला होता क्वेश्चन आपण, ठीक आहे, ओके चलो. हा झाला ना, हा झाला क्वेश्चन, हा आताच वर झालाय, डबल ऍड झाले असतील एखादी क्वेश्चन. एम्स 2010, सर जेई करू देना झाला, एम्स तर करू द्या की सर, जेई करू देना झाला, एम्स तर करू द्या सर, असं कसं, जेई नाही एम्स बी नाही, मग नीट कशी द्यावं सर आम्ही. ठीक आहे, काय विचारलं बघा, डायरेक्ट करंट जर पास केला तर एसी अॅमीटर 3 अँपियर 3 अँपियर विचारतंय. त्याच्यानंतर अनदर अल्टरनेटिंग करंट, जर अल्टरनेटिंग करंट पास केला तर 4 अॅमीटर, म्हणजे IRMS 4 आहे.
तर आपल्याला दोन्ही करंट जर एकदाच डीसी आणि एसी करंट जर एकदाच फ्लो केले तर त्याचा करंट रिडिंग विचारलंय आपल्याला. करंट रिडिंगची जी ऍडिशन आहे ती विथ फेज घ्यावं लागेल. लक्षात घ्या एसी सोर्स हा अल्टरनेटिंग सोर्स म्हणजे त्याचा फेज चेंज होत असतो. डीसी म्हणजे कॉन्स्टंट आहे. मी जर एसीचा डीसी करंट जर असा काढला तर एसी करंट अशा पद्धतीचा येईल हा 4. पण ही 4 जी आहे ती आरएमएस व्हॅल्यू आहे. लक्षात घ्या ही व्हॅल्यू जी ती आहे ती आरएमएस व्हॅल्यू आहे. तर याच्यामध्ये तुम्ही डायरेक्टली हीट कन्सेप्ट वापरू शकता. ॲमीटरचं हीट कन्सेप्ट वापरू शकता की याच्यामध्ये I²R एवढी हीट पहिल्या करंटने जर प्रोड्यूस केली, दुसऱ्या करंटने प्रोड्यूस केलेली हीट I²R असेल तर दोघांची टोटल हीट या स्क्वेअरची ॲडिशन असणार. Therefore the net current will be, remember in these type of example, I1² plus I2². So the final answer will be under root 3² plus 4² which is पायथागोरस पाठ झाला असेल आपल्याला. काही जणांना तर डोकं पण लावत नाहीत. म्हणजे क्वेश्चन मध्ये कुठेही 3 आणि 4 जर आलं तर ते बरोबर पायथागोरस थिअरम वापरतात. ही मेंटॅलिटी बघितली मी काही विद्यार्थ्याची. ठीक आहे त्याच्या मागचा कन्सेप्ट सांगितला मी. पण काही विद्यार्थी करतात तसं. म्हणजे 6 आणि 8 जर क्वेश्चन मध्ये दिसायला लागलं त्यांच्या डोळ्यात बसलं की कुठतरी 6 आहे आणि कुठतरी 8 आहे जर ते बरोबर पायथागोरसचा थिअरम काहीतरी लावायचा असेल म्हणून बरोबर आन्सर 10 लिहितात. असे काही विद्यार्थी असतात त्यांचं एखादी क्वेश्चन एखाद्या वेळेस बरोबर पण येऊ शकतं पण याचा अर्थ तेच लॉजिक वापरायचं असा नाही. लक्षात घ्या. ठीक है ओके आगे चलो. हे बघा परत डिवाइड करायचंय या प्रॉब्लेमला. याच्यामध्ये इन एलसीआर सर्किट विचारलं आपल्याला. सिरीज सर्किट आहे. आर इज इक्वल टू 100. VRMS दिलं हे 200. ओमेगा दिलंय सोर्स. When only the capacitance is removed, the current leads the voltage by 60 degree. बघा फक्त कॅपॅसिटन्स जर रिमूव्ह केलं, कॅपॅसिटन्स रिमूव्ह केलं, सिरीज मध्ये तुम्हाला माहिती आहे करंटची डायरेक्शन ही असते. याच डायरेक्शन मध्ये रेझिस्टन्स मधला ईएमएफ असतो. वरती कोण असतं सांगा मला. ईएल असतो का ईसी असतं सांगा बरं. 90 डिग्रीने पुढे इंडक्टन्सचा असतो का कॅपॅसिटन्सचा ईएमएफ असतो. ईएल असते या डायरेक्शन मध्ये आणि या डायरेक्शन मध्ये ईसी असतं. मग हे नाहीये म्हणजे या दोघांचं बघा या दोघांची डायरेक्ट 90 डिग्रीची ऍडिशन येणार. दॅट इज अंडर रूट स्क्वेअर ER² प्लस EL². ER² प्लस EL². आणि आपल्याला दिलंय करंट लीड्स द व्होल्टेज बाय 60 डिग्री. करंट लीड्स द व्होल्टेज. थांबा ओनली कॅपॅसिटी इज करंट लीड्स द व्होल्टेज बाय 60 डिग्री when only inductance is removed. म्हणजे बघा याच्यामध्ये हा जो अँगल आहे तो 60 डिग्री आहे. तेव्हा आपल्याला माहिती आहे हा जो अँगल आहे तो अँगल म्हणजे किती असतो बघा. तो अँगल म्हणजे किती असतो बघा. जर टॅन थीटा जर घेतला मी टॅन थीटा तर टॅन थीटा आपल्याला माहिती आहे हे अपोजिट अपॉन ऍडजसंट दॅट इज EL अपॉन ER. तर टॅन 60 किती असतं. टॅन 60 किती असतं. टॅन 60 किती असतं राईट.
सो √3 इज इक्वल टू EL अपॉन ER. तर EL अपॉन ER ला मी असं लिहू शकतो बघा, करंट सेम आहे त्याच्यामुळे मी I इंटू XL आणि अपॉन I इंटू जर R लिहिलं तर I कॅन्सल होईल कारण सिरीज आहे. R ची व्हॅल्यू दिली तर त्याच्यावरून XC कॅल्क्युलेट करता येईल का तुम्हाला? XL त्याच्यावरून तुम्हाला XL कॅल्क्युलेट करता येईल का? त्याच्यावरून तुम्हाला एक्सेल कॅल्क्युलेट करता येईल. त्याच्यानंतर हा इंडक्टर जर रिमूव्ह केला बघा आता, त्याच्यानंतर हा जर इंडक्टर रिमूव्ह केला तर परत यांच्यामधला जो फेज आहे तो 60 यायला आहे, फक्त तो इकडे 60 डिग्री येईल, इकडे 60 डिग्री येईल. परत आपल्याला तेच करावं लागेल. टॅन थिटा इज इक्वल टू अपोजिट, आता फक्त इथे काय असेल, √3 इज इक्वल टू इकडे म्हणजेच XC अपॉन R करावं लागेल आपल्याला, राईट. याच्यावरून एक्स तुम्हाला XC ची व्हॅल्यू भेटेल, तुम्हाला XL ची व्हॅल्यू भेटेल. तर तो मग XC आणि XL ची व्हॅल्यू जर भेटली तर टोटल रेजिस्टन्स काढायचा. टोटल रेजिस्टन्स कसा काढणार? √R² प्लस XL मायनस XC². आणि टोटल रेजिस्टन्स भेटल्यानंतर तुम्ही करंट काढू शकता, कारण हे पूर्ण LCR असतानाचा करंट काढायचा आहे. VRMS आहे 200 अपॉन झड केला तर तुम्हाला टोटल करंट भेटल. लक्षात आलं का हे? लक्षात आलं? यस. आता याच्यामध्ये मला वाटतं मी याचं फायनल आन्सर बघा तुम्ही, आणि फक्त एक चेक करा की रेझोनन्स कंडिशन आहे का, एवढं मात्र चेक करा. फायनल आन्सर चेक करा आणि रेझोनन्स कंडिशन आहे का याच्यामध्ये चेक करा. लक्षात येईल तुमच्या काय म्हणायचं मला ते क्वेश्चन सॉल्व्ह केल्यानंतर. ओके. त्याच्यानंतर बघा, हे झालं ना, आपण जे मेन सोडवला का 2016, हा क्वेश्चन झालाय ना, आता समजून सांगितलं ना. ओके ठीक आहे. तर या पद्धतीने तुमचे डाऊट झालेले आहेत. यामध्ये या क्वेश्चनला जर असं निग्लेक्ट केलं तरी चालतंय. काही विद्यार्थ्यांना हे जर आवडत नाही, म्हणजे ज्यांना करायचंय त्यांनी करायचं, पण मी सर्वांनी निग्लेक्ट करा असं पण म्हणत नाही आणि सर्वांना करा असं पण म्हणत नाही. तुम्ही तुमच्या परीने ठरवू शकता. तुमचं टार्गेट असलं पाहिजे, तुम्हाला माहिती असलं पाहिजे आता तुम्हाला कोणत्या विषयात मार्क किती पडू शकतात, तुम्ही मेहनत किती करायची. फक्त एकच लक्षात सांगायचं, मला एकच सांगणं असेल, म्हणजे आतापर्यंतच्या एक्सपिरियन्स म्हणून, एखादा विषय फक्त कम्प्लीट निग्लेक्ट नका करून देऊ सहसा. आणि हे फिजिक्स विषयी होतं, हे दुर्दैवी आहे की आपल्याकडे रिपीटरचे सध्या ऍडमिशन येत आहेत. तर त्यांना बघा की नांदेडमध्ये तिला बायोमध्ये 310 मार्क्स आहेत, केमिस्ट्रीमध्ये 152 मार्क्स आहेत आणि फिजिक्स मध्ये 10 काहीतरी मार्क आहेत. तिने फिजिक्सचे क्वेश्चनच वाचले नाहीत, म्हणजे सरळ सांगायचं झालं तर. सो 452 दॅट इज 452 आहेत, म्हणजे हे 300 काहीतरी असतील, तिला 452 मार्क्स आहेत. सो हे 452 काही कामाचे नाहीत. आपल्या क्लासमध्ये केमिस्ट्रीमध्ये 152 कोणालाही नाहीत, हे पण सांगतो मी तुम्हाला. आपल्या क्लासमध्ये केमिस्ट्रीमध्ये 152 नाही आहेत कोणाला, पण केमिस्ट्रीमध्ये 152 इम्पॉर्टंट आहे तुम्हाला का? केमिस्ट्रीमध्ये आपल्या करणला 120 काहीतरी आहेत आणि फिजिक्स मध्ये 120 काहीतरी आहेत. आता ते तुम्ही ठरवायचे की कोणतं महत्वाचं आहे, राईट. सो आणि फिजिक्स आपल्या ज्या पद्धतीने करून घेतलं जातं त्या पद्धतीत कुठेही करून घेतलं जाणार नाही, ही आपली लेखी गॅरंटी आहे विथ साइन. कारण मला माहितीये ती मुलगी एवढी हुशार असून तिचं फिजिक्स बद्दल एवढं दुर्लक्ष का झालेलं आहे. तिला काय वाटतं, तुम्हाला काय वाटतं, हे तिला कळलं नसेल का? 152 आणि 10 मार्क चांगले का 120 आणि 120 मार्क चांगले?
पण फिजिक्स अशा पद्धतीनं सांगितलं जात नाही. फिजिक्सचा उपयोग फक्त इम्प्रेशन मारण्यासाठी केला जातो की मी किती शहाणा आहे, मी किती हुशार आहे हे सांगण्यासाठी नामवंत कॉलेजमध्ये आणि नामवंत क्लासेसमध्ये केलं जातं. मग आपल्यासारख्याची तर काय गोष्ट आहे. पण मला इथे तुमचे मार्क इम्पॉर्टंट आहेत लास्टला. जर तुम्हाला ते इम्पॉर्टंट असतील तर, जर तुम्हाला इम्पॉर्टंट नसतील तर माझ्यासाठी सुद्धा ते इम्पॉर्टंट नाहीयेत, लक्षात घ्या. सो ज्या पद्धतीने जर तुम्हाला काही डाऊट असतील, काही हे असतील तर फिजिक्सचं मी वारंवार सांगत असतो. फिजिक्सचे डाऊट आपण सुरुवातीपासून आता ऑनलाईन मध्ये जरासं हे होतंय, एक्स्ट्रा लेक्चर फिजिक्सचं ठेवतोय मी 2 वर्ष, आता 1.5 वर्ष ठेवत होतो, जोपर्यंत क्लास चालू होता तोपर्यंत. आणि पहिल्यापासून सांगत होतो की एक्स्ट्रा लेक्चर करा, राईट. बट आता पण काही म्हणजे वेगळं नाहीये, फक्त मी तुम्हाला झालेल्या चुका सांगतोय ज्यातून तुम्ही शिकणं अपेक्षित आहे, एवढंच. बाकी कशात ते सांगत बसायची काही गरज नाही. ओके, ठीक आहे. चलो, बाय एवरीवन. सो टुमारो वी विल मीट विथ अ ब्रँड न्यू चॅप्टर विच इज अ व्हेरी इम्पॉर्टंट वेटेज अँड इट इज अ हायली थेरॉटिकल चॅप्टर, राईट. जे की मला थोडस फिजिक्स मध्ये आवडत नाही, पण तो चॅप्टर जरासा थेरॉटिकल आहे आणि हायली वेटेज आहे. 2 to 3 क्वेश्चन. बघा, एका चॅप्टरवर 2 to 3 क्वेश्चन भेटणं तुम्हाला म्हणजे ऍक्च्युअली खूप 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 इम्पॉर्टन्स द्यायला पाहिजे तुम्ही त्याला. थेरॉटिकल चॅप्टर आहे आणि त्याच्यात तो, ठीक आहे. वाटलं तर मी नीटचे त्याच्यातले सांगतो, पण नीटचे क्वेश्चन. आता या चॅप्टर वरती तुम्ही नीट वरती क्वेश्चन बघितले असाल, या चॅप्टर वर नीट वरती क्वेश्चन VRMS IRMS चे क्वेश्चन म्हणजे EMI वरती क्वेश्चन आले होते, राईट. आणि सेमी कंडक्टर वर 3 क्वेश्चन एकदम सिंपल आले होते, ते पण एकदम सिंपल, राईट. सो 15 मार्क्स जे होते तुमचे, म्हणजे 15 म्हणजे का 15 विथ निगेटिव्ह, कारण फिजिक्स मध्ये तुम्ही निगेटिव्ह घालणारच. ओके, तर हायली वेटेज वाला चॅप्टर आहे पुढचा. सो वी विल मीट टुमारोज लेक्चर विथ ब्रँडेड चॅप्टर दॅट इज सेमी कंडक्टर. Okay, so chalo, bye everyone, have a great day. We will meet in tomorrow's lecture.